सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे, परंतु मानसिक ताण मात्र राहणार आहे. तुमच्या षष्ठम अर्थात शत्रुस्थानामध्ये चंद्रामुळे आजार, चिंता आणि ताण वाढण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी उशिरा एखादी महत्त्वाची डील फायनल होऊ शकते. तुमचा आज मान सन्मान वाढण्याचा योग आहे. भौतिक प्रगतीसाठी वेळ मात्र उत्तम आहे. रात्री चंद्र हा कन्या राशीत प्रवेश करेल, त्यामुळे मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. समाजासाठी तुम्ही भरीव योगदान देणार आहात, त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुमचं लक्ष हे नवीन योजनांकडे लागलेलं असेल. एखाद्या देवस्थानाच्या भेटीचा अचानक योग जुळून येतोय. आध्यात्मिक ठिकाणाला भेट दिल्यामुळे तुमचं मानसिक समाधान वाढेल. कायदेशीर वाद सुरू असेल तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये यश मिळवाल. तुम्ही रिलोकेशनचा विचार करत असाल तर त्याबद्दल ठोस निर्णय आज घेणार आहात. ऑफिसमधील वातावरण ठीक असून तुमच्या कामाचा उत्साह राहील. तुम्ही काही समस्या तुम्हाला येणार आहेत, त्यातून तुम्ही मार्ग काढाल, परंतु अडचणी तुमचं धैर्य वाढवतील हे लक्षात ठेवा. घरामध्ये सुख समाधान असेल, तसेच तुमच्या काही इच्छा देखील पूर्ण होणार आहेत. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा क्रिएटिव्ह असून तुम्ही कलात्मक कामं पूर्ण करण्यात तुमचा वेळ घालवणार आहात. तुम्हाला जे काही काम करायला आवडतंय ते काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. ऑफिसमध्ये सगळेजण तुमच्या कामावर खुश राहतील. तुमचं काम वेळेत पूर्ण झाल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही रिलॅक्स फील कराल. काही नवीन कल्पना जर तुम्हाला सुचल्या तर त्या तुम्ही लिहून ठेवा. तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये चांगला लाभ होईल. वरिष्ठांचं सहकार्य मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तसेच प्रत्येक कामामध्ये, मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय, सहकारी तुम्हाला मदत करतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी सर्जनशील कामाने भरलेला आजचा दिवस आहे. जे काही काम तुम्ही मनापासून करत आहात त्याचं तुम्हाला उत्तम फळ मिळेल. काही दिवसांपासून तुमची कामं अपूर्ण होती ती आज पूर्ण होतील. ऑफिसमध्ये काही महत्त्वाच्या चर्चा होतील, त्यात तुमच्या सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांनुसार वातावरण तयार होणार आहे. सहकारी तुमची साथ देतील. त्यामुळे नोकरी आणि व्यवसाय जे काही काम तुम्ही हाती घ्याल ते अगदी व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आणि संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचाही तुम्हाला योग आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक आज दिवसभर व्यस्त राहतील. तुम्ही कामामध्ये कितीही बिझी असाल तरी धर्म, अध्यात्म याचा अभ्यास करण्यासाठी वेळ मात्र नक्कीच काढाल. तुमच्या अध्यात्मातील रुची ही दिवसेंदिवस जास्त वाढतीये. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न मात्र करू शकतात. तेव्हा तुम्ही सावध राहा आणि तुमच्या कामामध्येच फोकस करा. कोणतीही घाई गडबड तुम्ही करू नका, यामुळे तुमच्या चुका होऊ शकतात. संध्याकाळी तुमचा वेळ एखाद्या चांगल्या कामामध्ये जाईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीनं आज जरा जास्त संयमानं वागायला हवं. तुमचं बोलणं हे आदरपूर्वक असावं. कोणाचाही अपमान तुम्ही करू नका. तुम्ही आपुलकीनं वागा आणि तुमची चिडचिड कमी करा. आजूबाजूच्या लोकांसोबत तुमचा वाद होणार नाही हे पहा.
घरामध्ये एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. नशिबावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासानं काम करा. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. संध्याकाळनंतर परिस्थिती चांगली सुधारेल आणि तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक आहे. कामाशी संबंधित सर्व वाद आज मिटू शकतील. नवीन प्रोजेक्टवरती तुमचं काम सुरू होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तयार राहा आणि कामामध्ये जोश दाखवा. तुम्ही मेहनत केली तरच तुम्हाला आज यश मिळेल. जमीन आणि मालमत्तेच्या संदर्भामध्ये घरचे किंवा आसपासचे लोक काही समस्या निर्माण करू शकतील. त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि शक्यतो कोणतंही काम करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आर्थिक दृष्टीने आजचा दिवस उत्तम आहे. दिवसभर तुम्हाला लाभाच्या संधी मिळत राहतील. त्यामुळे तुम्ही सक्रिय राहणार आहात. काहीतरी काम तुम्ही सतत करणार आहात. तुमची वेळ आणि मेहनत यांची योग्य सांगड तुम्ही घाला. कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समाधान असेल. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नवीन बदल केल्यास भविष्यात तुम्हाला फायदा होईल. कामामध्ये नवीन उत्साह तुम्ही निर्माण करणार आहात. त्यामुळे जे काही काम तुम्ही हाती घ्याल ते पूर्ण करणारच आहात. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आज जास्त सावध राहावं लागेल. व्यवसायामध्ये थोडीशी जोखीम घेतली तर मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु असं पाऊल उचलताना तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. दैनंदिन कामाव्यतिरिक्त तुम्ही काही नवीन काम देखील आज हाती घ्याल. एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी तुम्हाला आर्थिक मदत करावी लागू शकते. नवीन संधी तुमच्या आसपास आहे. ती ओळखणं तुमच्या हातात आहे आणि म्हणून तर तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा सामान्य आहे. भागीदारीमध्ये केलेला व्यवसाय तुम्हाला चांगला फायदा देऊन जाईल. घरातील कामं पूर्ण करण्याची तुम्हाला उत्तम संधी आहे. मुलांबाबत एखादा मोठा निर्णय तुम्हाला आज घ्यावा लागू शकतो. प्रामाणिकपणा आणि नियमांचं पालन करणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. एकाच वेळी अनेक कामं अडल्यानं थोडीशी धावपळ मात्र तुमची होऊ शकते. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीनं काम करताना आज सावध राहावं. तसेच जे काही काम तुम्ही हाती घ्याल ते वेळेत पूर्ण करावं. तुम्ही दिवसभर आज व्यस्त राहणार आहात. दरम्यान तब्येतीची तुम्ही विशेष काळजी घ्या. आहारामध्ये निष्काळजीपणा करू नका. व्यवसायाच्या दृष्टीनं वेळ चांगला आहे. तुम्ही काही नवीन गुंतवणूक व्यवसायामध्ये करणार आहात तर जाणकारांच्या मदतीनं हे काम करू शकता. घाई गडबडीनं चुका होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक काम करताना विचारपूर्वकच करा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक आहे. व्यवसायामध्ये काही दिवसांपूर्वी तुम्ही घेतलेली जोखीम तुमच्यासाठी सकारात्मक ठरणार आहे. काम करताना तुम्हाला अडचणी येतील परंतु तुम्ही संयमानं वागा. तुमची चिडचिड कमी करा. तसेच तुमचं वागणं सौम्य असेल याकडे खास लक्ष द्या. बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्ही कठीण काम देखील मार्गी लावाल. नोकरी असो किंवा व्यवसाय, कामामध्ये जी काही कमतरता होती ती तुम्ही भरून काढणार आहात. एखाद्या गरजू व्यक्तीची नक्कीच तुम्ही मदत करा किंवा अन्नदान करा. त्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो,
अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.